नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेत कोरेगावामध्ये. तसं दर सणांना व कार्याला आपण कोरेगावामध्ये येतच राहतो. तर यावर्षी सुद्धा आपण होळीसाठी कोरेगावामध्ये आलेलो आहेत. तर आपण आत्ताच दर्शन घेतलं आई हरबा देवीचं. तर आता आपण पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करूया. तुम्ही पण कंटिन्यू राहा माझ्यासोबत. दॅट्स इट. गाईज आमचा पुण्य आलेला आहे गावचा. पाहू शकता हा पूर्ण दिवस सायकलवर उसाटत असतो, पूर्ण दिवस फिरत असतो. याला काय काम. गाईज आत्ताच आपण मंदिरात जाऊन आले. जसं तुम्ही बघितलं आपण थोडंफार दर्शन घेतलं. सुरुवातच आपण तिकडनं घेतली. तर आपल्या घरामध्ये आता पप्पा व बाबा चारा करतात आहेत माशांसाठी. तर ही जी नेट असते ती मासे पकडायसाठी यूज होते. तर पप्पा आणि बाबा मॅन्युअली ती शिवतात. ती असं बोटीत जातात तेव्हा ती घेऊन जातात ती नेट आणि खूप सारे असे मासे पकडून आणतात. तर आता सध्या त्या मासे नाही आणलेत, पण ते नेट शिवायचं काम चाललं आहे. असं तुम्ही बघितलं माझ्या मागे. पप्पा तर तुम्ही ते काय करताय त्यात? आम्ही नवीन दार नवीन दार आयटम तयार करतो आता. तो कशी तयार करतो त्याचे किल्ले माळा असतात. दारा सरकू नये म्हणून ते मासा असतो ना, तो असं त्यात फसला पाहिजे असं त्यासाठी ते दुसरं लावतात. ते असं करतात मासामध्ये फसतो इथे. ओके, म्हणजे अजून बुचर लावायचे पण बाकी आहेत असं? बुचर बाकी आहे. नवीन दार तयार करतोय. मासा मध्ये फसतो होते मला. ओके, आता मध्ये करतात नाही. तर या माशांची साईज काय असते? तर हे मोठे मासे आहेत. हे कमी कमी 10 किलो 15 किलो असे मासे. मोठे मासे जाळा असतात. ते खाजरा रावस. ओके, ते मासा असतो याला. ते 5-6 प्रकारचे मासे आहेत. ते बघ बघतो याला मोठे मासे. तर धन्यवाद पप्पा सांगितल्याबद्दल, थोडी माहिती दिल्याबद्दल आपल्या सबस्क्रायबर्सला. तर थँक्यू. आता दुपार झाली आहे. तर आता झोपायचं तर मन नाही होत आहे. तर बघा आता गावात आलं तर कुल्फी तर खालीच पाहिजे. एकदम गरमी पण जास्त खूप वाढलेली आहे. तर आता आम्ही कुल्फी खायला चालले. भाऊ आणि छोटा भाऊ दोघंजण कुल्फी खात आहे. बघूया आता काय आईस्क्रीम घ्या, खावा आता आईस्क्रीम. गरमीमध्ये थंड थंड आईस्क्रीम. आता पहिला आईस्क्रीम निघालेला आहे. लवकर काढा. चला गाईस, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर आपण चाललोय मोठी होळी आणायला. आपल्यासोबत सगळे मंडळी मागे आहे. जसं तुम्ही बघू शकतात की सगळेजण होळी आणायला चाललेत. तर ती होळी कशी घेतो आपण, कशी कापतोय, कुठून घेतो, कुठून काय, सगळं काय बघूया. सी इन दिस ब्लॉग. दॅट्स आता आपण पोचलेलो आहे. इथे 5 वेळ येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ बाऊंशी तुला खंदे. तर गाईज, आता आपण माझ्या मागे बघू शकतात की होळी घेऊन चालले, जी आम्ही काढायला आलो होतो होळी जंगलातनं. तर माझ्या मागे फक्त की सगळेजण होळी घेऊन चालले. तर गाईज, आता आपण होळी तर आणली. तर आपल्याला अजून एक दुसरा त्याच्या साईडला अटॅचमेंट करतात, ते पण आणायला चाललंय. तर ते काय असतं ते आपल्याला वेज सांगणार. सुपारी होळी. ओके, तर तो वेज सांगतो की ते सुपारी होळी असतं. तर ते सुपारी होळी तर
माझ्या मागे बघू शकतात की सुपारी होळी पण काढतात आहेत माणसं. तर ते बघूया कसं काढतात काय करतात. दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा तर गाईज होळी आणता आणता आम्हाला अजून एक व्यक्ती मध्येच भेटलेली आहे. नवीन मेंबर्स ऍड झालेले आहे गँगमध्ये आपल्या. गाईज कालपासून गायब होती, आज आत्ताच आली. गाईज बघू शकता तुम्ही. तो हा पण आत्ताच आलाय तो भाऊ आहे. अरे आत्या मध्ये बरोबर आहे. आत्या नसेल मग असं चालणार. आत्या तर पाहिजेच नाही. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, आपण आलोत कोऱ्या गावामध्ये. तसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा पूर्ण एकदम मोठा बीच आहे. तर हा कोरेगावचा एक कोरेगाव हा जस्ट बीचसाठी फेमस आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की हा मोठा बीच आहे. हा जस्ट एक पार्ट आहे. ह्याचा ऑपोजिट पार्ट तर खूप मोठा आहे गाईस, तुम्ही बघू शकता. आपण जाऊया तिथे बघायला. हा कोऱ्याचा सेकंड पार्ट आहे. तर मी इकडे एकटा नाही, माझ्यासोबत माझी मंडळी पण आहे. तर मंडळी गाईस हा कोरे बीचचा तिसरा पार्ट आहे. जसं तुम्ही बघू शकता पार्ट आहे. तर इथे खूप लोक येतात पिकनिकसाठी, मस्त अलग अलग स्पॉटसाठी. तर आपण सुद्धा इकडे आलो आहेत आपल्या होळीसाठी. आपल्या गावात आहेत आपण नेहमी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण आलो आहेत होळीसाठी. आणि जे तुम्ही मागे माझ्या बघू शकता ते पूर्ण कोरे गाव आहे. जे पण तुम्हाला छोटे छोटे घर दिसतात हे कोरे गाव आहे. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा कोरे बीचला. आणि पुढचं तुम्ही कंटिन्यू द्या. संध्याकाळची आपली होळी कशी होते काय होते सगळं काय बघा. दॅट्स इट आणि कंटिन्यू. तर गायचं आता बीचवरचं सगळे शूट वगैरे सगळं काढून तर आता आपण चाललो होळीवर रिटर्न. तर तिकडचं थोडंफार ते त्यांचे पूजन वगैरे करणार आपण त्याचं सगळं शूट घेऊया. तर दरवर्षीप्रमाणे आमची आत्या नेहमी कामच करत असते. इथे पण कामच करतो, त्यांना कामं लावलंय. तर आत्या तर काम करते पण या टायमाला पोरं सुद्धा आपले काम करतात. चिप्स का लावतात त्यांना, चिप्स का लावतात ते लोक, कसं माहिती पाहिजे ती पडल्या जेव्हा होळी पडणार ते लोक पहिला उचलतात. माझ्याकडे सिक्रेट हाय काय काय ते बिकॉज जो पडेल ना होळी तर तोच पहिला उचलून तिकडे घेऊन जाणार. हा एकदम छान नाव मया वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा. पिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हौलीचा सण मोठा. पिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हौलीचा सण मोठा. बंधुर शिपाया तू देर दे रुपाया. होळीच्या सणाला र चोळीच्या खनाला. चवळीचा चुडा मी या मनगटी भरीन. चवळीच्या बाळ्या बिंदल्या बाळाला करीन. काचच मनी म्हणते पोतीत बवीन. नारीच लेन आल बाजारी नवीन.
पावभाजी सगळ्यांसाठी परली गो हावलाय परली गो पाठीचे भगवान. आता आपण पण नाश्ता करून घेऊया. देवाची कृपा आम्हावर कोल्याना पोसतोय समी. तर गाईज आता काल तर होळी तुम्ही बघितली, ती होळीची सगळं पूजन वगैरे आपण सगळं केलं, सगळं काय झालं. आता सकाळ झाली आहे आणि आता आपण धुलीवंदनच्या सुरुवातीला चालू आहे. तर आता धुलीवंदन चालू होणार आहे गाईज. तर आता होळी जस्ट पडली, थोडाफार तिकडचा शूट दाखवतो तुम्हाला मी. एक सेकंड. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन ठिकाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली आला होळीचा सण लय भारी. तर गाईज जसं तुम्ही बघितलं की आपण फार एन्जॉयमेंट केलं होळीसाठी. तर असंच एन्जॉयमेंट आपण करत राहू. तर गाईज तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय गाईज, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.